मिसळपाव करायचं आहे. त्यासाठी मी खोबरं घेतलं आहे, कांदा आणि खडे मसाले घेतलेत. हे बघा खडे मसाले, काळं मिरं आहे, जिरं आहे, शाही जिरं आहे, लवंग आणि ही वेलची, दालचिनी सॉरी, आणि तेजपत्ता. टोमॅटो पण भाजून घ्यायचं आहे. हे सगळं भाजून घेऊया. कढई ठेवली आहे, टाकली आहे, थोडंसं तेल टाकलं आहे. ते सगळं टाकून घेऊया आणि चांगलं भाजून घेऊया. टोमॅटो पण कापून घेतला आहे. हे भाजलं ना मग टोमॅटो टाकूया. चांगलं भाजून घ्यायचा कांदा आणि खोबरं. कांदा आणि खोबरं भाजलं आहे, जास्त काळं नाही करायचं आहे. तर टोमॅटो टाकूया. अद्रक आणि लसूण नाही भाजून घेणार आहे. आता गॅस बंद करूया. बघा अद्रक आणि लसूण टाकून घेतलं आहे. तर हे वाटून घेऊया. मग मसाला वाटून घेतला आहे मिसळचा. काल रात्री भिजाई घातलेले सफेद वाटाणे, त्याला आता धुवून घेतले स्वच्छ. फोडणीसाठी राई टाकणार आहे आणि कढीपत्ता, हिंग लागणार आहे, धना पावडर, मीठ, लाल तिखट, हळद. कुकर तापाय ठेवलं आहे. तापलं आहे कुकर. आता तेल टाकूया. मी 2 चमचे तेल टाकणार आहे. थोडंसं जास्त टाकायचं तेल मिसळला. राई टाकणार आहे. राई चांगली तडतडून द्यायची. हे बघा राई चांगली तडतडते. आता कढीपत्ता टाकूया आणि मसाला टाकायचा. मसाला टाकून घेते सगळा. बघा मसाला चांगला भाजून घ्यायचा. मसाला भाजलेलाच आहे, पण थोडा सुगंध छान येतोय. बघा मसाला चांगला भाजतोय. त्यात थोडंसं मीठ टाकूया. थोडंसं हिंग टाकूया. माझ्याकडे मिसळ मसाला नाही आहे, घरगुतीच मसाला टाकणार आहे. थोडीशी हळद टाकायची, धना पावडर, लाल मिरची पावडर, चांगले मसाले परतून घ्यायचे. तर हे वाटाणे टाकायचे. घरगुती मिसळ चांगलं भाजून घ्यायचे वाटाणे. मसाले पण चांगले भाजले आणि वाटाणे पण भाजले. आता पाणी टाकूया. जास्त नाही करायचे, थोडीशीच करायचे. हे बघा कलर बघा. थोडंसं पाणी टाकूया. थोडंसं पाणी टाकते.
या मिसळ पाव खायला. मिसळ केली आहे, कांदा लिंबू पाव.